फक्त आणि फक्त योग थेरपी किंवा मेडिकल योग थेरपी घेतली आणि आजार पूर्णपणे बरा झाला असा एखाद्या रुग्णाचा अनुभव असेलही कदाचित. पण प्रत्येक व्याधीत हे शास्त्र पुरेसं नसतं कधीही. तर यासोबत प्रभावी आयुर्वेदिक औषधं, प्रकृतीनुसार पथ्यापथ्य, व्याधीच्या गांभीर्यानुसार व्यवस्थित पथ्यापथ्य आणि दोषप्राबल्यानुसार पंचकर्म आणि मग त्याच्यासोबत योग थेरपी घेतलीत किंवा नक्कीच अफलातून रिझल्ट दिसतो खरं तर. त्याचा चांगला परिणाम दिसण्यासाठी, योग थेरपीचा चांगला परिणाम दिसण्यासाठी खरं तर योग प्रशिक्षक अतिशय महत्त्वाचा भूमिका असते योग प्रशिक्षकाची. तो अनुभवी असायला हवा आणि त्याला शरीरशास्त्राचं, चिकित्साशास्त्रासोबत शरीरशास्त्राचं पुरेसं ज्ञान असायला हवं. तर अशा पद्धतीने जर योग थेरपी घेतलीत चांगल्या प्रशिक्षकाकडून तर मग नक्कीच व्याधी बरे होतात. मग प्रश्न असा उपस्थित होतो की व्याधी कोणकोणते बरे होतात? तर ॲलर्जिक रायनायटिस आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये वारंवार शिंका येत असतात, सतत नाक गळत असतं, नाक गच्च होतं. हवा थोडीशी बदलली की त्या माणसाला शिंका येणं, नाक गळणं, नाक गच्च होणं, डोकं दुखणं अशा तक्रारी चालू होतात. आणि मग याच्यासाठी ते अँटी ॲलर्जिक महिनोन-महिने खात असतात. खरं तर वर्षानुवर्षे काही पेशंट्स खातात. तर अशा वेळेला जी सिलेक्टिव्ह इम्युनिटी असते रिस्पिरेटरी सिस्टमची, ती वाढवण्यासाठी खरं तर मेडिकल योग थेरपी फार गरजेची असते. ज्यांना वारंवार मायग्रेनचा त्रास असतो, सतत काही ना काहीतरी खाण्यात फरक पडला, कॉफी जास्त घेतली, केळी जास्त खाल्ली, एखादा मूव्हीज बघितला, एखादं ट्रॅव्हलिंग झालं तर मग मायग्रेनचा अटॅक येतो आणि मग डोकं दुखत असतं. तर अशा वेळेला सुद्धा खरं तर सातत्याने योग थेरपीचा अभ्यास घेतलात तर मग नक्कीच पेशंट्स पूर्णपणे बरे होतात. मानसिक आजार सध्या खूप वाढलेले आहेत. मग त्याच्यामध्ये अँक्झायटी आहे, डिप्रेशन आहे किंवा नर्वसनेस आहे, इन्सोमनिया, झोप येत नाही आहे. तर अशा वेळेला डोक्यातले नकारात्मक विचार बाजूला करण्यासाठी खरं तर योग थेरपीचा फार सुंदर परिणाम दिसून येतो. बऱ्याच सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्समध्ये खरं तर मेडिकल योग थेरपी अफलातून रिझल्ट्स देते. आपल्याला माहिती असतं प्रॅक्टिसमध्ये मोर दॅन 40 to 50% तरी डिसीजेस सायकोसोमॅटिक असतात की ज्याच्यामध्ये शरीरातल्या दोषांपेक्षा मानसिक पातळीवर दोष प्राबल्य असतं आणि हे दोष घालवण्यासाठी खरोखरच योग थेरपी खूप छान काम करत असते. सो स्ट्रेस इंड्युस्ड इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, थोडंसं चिंता वाढली, मनावरचं दडपण वाढलं तर मग जुलाब लागतात पेशंट्सला, पोट बिघडतं, पोट दुखत असतं आणि हा आजार बराच दिवस राहिलात की मग हळूहळू वजन पण कमी होतं इरिटेबल बॉवेल सिंड्रोममुळे. स्ट्रेस इंड्युस्ड ओबेसिटी आहे किंवा स्ट्रेस इंड्युस्ड हाय ब्लड प्रेशर और प्री ऑन्सेट ऑफ डायबिटीज, स्ट्रेस इंड्युस्ड डायबिटीज, अशा बऱ्याचशा आजारांमध्ये खरं तर योग थेरपी खूप छान पद्धतीने काम करत असते. थायरॉइड मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे खरं तर, लाईफस्टाईल डिसऑर्डर वी कॅन से. तर थायरॉइडमध्ये वर्षानुवर्ष अँटी थायरॉइड हार्मोन्स घेण्यापेक्षा त्या थायरॉइड ग्लँडची कार्यक्षमता वाढवणं हे खरोखरच खूप सुंदर पद्धतीने आपण योग थेरपीद्वारे करू शकतो प्रॅक्टिसमध्ये. आणि मग त्याच्यासोबत काही दिवस, सुरुवातीला काही दिवस आयुर्वेदिक औषधं घ्यायला लागतात आणि पंचकर्माची जोड दिली, पथ्यपथ्य पाळलं तर थायरॉइडसारखा आजार पूर्णपणे बरा होतो. एस्पेशली ऑल काइंड ऑफ मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्स, म्हणजे सध्या तरी आपल्याला माहिती आहे की सर्वायकल स्पॉन्डायलोसिस और सर्वायकल रॅडिक्युलोपॅथी, कॅनल स्टेनॉसिस, लंबार स्पॉन्डायलोसिस, त्याच्यानंतर स्लिप डिस्क बल्ज की ज्याच्यामध्ये किंवा इव्हन काइंड ऑफ सायाटिका की ज्याच्यामध्ये कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत संचारी वेदना असतात. आणि अशा केसेसमध्ये जर तुम्ही योग थेरपी घेतलीत, त्याच्यासोबत काही प्रभावी औषधं घेतलीत तर मग नक्की 100% गुण आल्याशिवाय नाही राहत. कार्डिओ रिस्पिरेटरी सिंड्रोम की ज्याच्यामध्ये खरं तर बिघडलेल्या फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेमुळे नकळत हृदयावर दुष्परिणाम झालेला असतो किंवा लॉंग लास्टिंग कार्डियाक डिसिजेसमुळे त्याचा नकळत परिणाम फुफ्फुसांवर येतो आणि मग त्याच्यामुळे छातीत धडधडणं, चालल्यानंतर दम लागणं, सतत दमल्यासारखं वाटणं, उच्च रक्तदाब किंवा नाडीचा वेग मंदावणं किंवा अतिशय जास्त होणं अशी वेगवेगळी लक्षणं असतात खरं तर या आजारांमध्ये. तर हे सगळे आजार कार्डिओ रिस्पिरेटरी सिंड्रोम्स हे खूप चांगल्या पद्धतीने मेडिकल योग थेरपीद्वारे कमी होतात. फक्त याच्यासोबत काही प्रभावी औषधं घ्यावे लागतात. त्याच्यानंतर अजून एक प्रॅक्टिसमध्ये आजार दिसतो तो म्हणजे अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस की ज्याच्यामध्ये नेक फिमर, हेड अँड नेक फिमर याचा ब्लड सप्लाय कमी झालेला असतो आणि मग त्याचा परिणाम म्हणून तो जो काय वरचा भाग असतो मांडीतल्या हाडाचा तो झिजत जातो आणि मग हळूहळू पेशंटला लंगडत चालावं लागतं. उंची कमी झाली असते पायाची आणि मग त्याला प्रोसेसेस घालावा लागतो. आफ्टर द एज ऑफ युजली 55-60 हे रिप्लेसमेंट करावी लागतं. तर त्यासुद्धा आजारात अर्ली स्टेजमध्ये जर आपल्याकडे पेशंट्स आला तर मग प्रभावी औषधांसोबत आपण योग थेरपी दिली तर खूप सुंदर फरक पडतो. गुडघेदुखी असेल, ऑस्टिओआर्थरायटिस किंवा इव्हन हील पेन असेल किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये सुद्धा आमवादाच्या काही केसेसमध्ये सुद्धा जर आपण योग थेरपीची जोड दिली तर नक्कीच
चांगला परिणाम दिसतो खरं तर. त्याच्यासोबत PCOD आहे, एंडोमेट्रियोसिस आहे किंवा मेनोपॉझल सिंड्रोम आहे. तसे एक ना अनेक आजार आहेत खरं तर, की ज्याच्यामध्ये योग थेरपी, प्रभावी आयुर्वेदिक औषधं, पथ्यापथ्य असं जर व्यवस्थित एक समन्वय साधलात, मग नक्कीच पेशंट्स खूप बरे होतात.